चला सर्वांना जे आलेत त्या सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग. आणि आपण सुरू करतोय. आपण रिअल नंबरचा जो चॅप्टर सुरू केला होता त्याच्यामधली सेकंड आपला तास आहे. त्याच्यामध्ये आज आपण शिकणार प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टी. रॅशनल व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर हे आपण पाहिलं. आता पहा समजा तीन ह्या ठिकाणी नंबर घेतले ए बी सी आर रॅशनल नंबर. हे रॅशनल नंबर आहे. एबीसी आर रॅशनल नंबर. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला प्रॉपर्टीज शिकायची कोणती? कम्युटेटिव्ह. आता ह्याच्यामध्ये आम्हाला दोन प्रकारच्या प्रॉपर्टी शिकायची प्रत्येकामध्ये, एक ऍडिशन आणि एक मल्टिप्लिकेशन. प्रत्येकामध्ये आम्हाला दोन प्रकारच्या प्रॉपर्टी शिकायचे, एक ऍडिशन एक मल्टिप्लिकेशन. सुरुवातीला आम्ही ऍडिशनची प्रॉपर्टी शिकतोय ए नावाची. ओके, ए प्लस बी, ए प्लस बी ची व्हॅल्यू किती येते? बी प्लस ए ही येते. ए प्लस बी किंवा बी प्लस ए दोनही पद्धतीने जर आम्ही बेरीज केली, दोन नंबर घेतले, पहिला ए आणि बी हे दोन रॅशनल नंबर आहेत, यांची ऍडिशन केली, ए प्लस बी, ए अधिक बी हे जर केलं तर ते बी प्लस एच येतं. आता असं सांगितल्यावर आम्हाला खरंच कळत नाही. एक एक्झाम्पल घेऊ. पहा बरं, 5 प्लस 2 केलं. 5 प्लस 2 केल्यावर किती आन्सर येत आहे सांगा बरं? 5 प्लस 2 म्हणलं तर होत आहे 7. सेम बरं. आता 2 अगोदर घेऊ. 2 प्लस 5 सांगा बरं यांचा आन्सर किती येत आहे? 5 प्लस 2 केलं तर 7 आणि 2 5 केलं तरी 7. पण आलं का नाही सांगा बरं? म्हणजे पहिला नंबर ए, दुसरा नंबर बी, म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू जेवढी असते ऍडिशन मध्ये तेवढीच बी प्लस ए ची असते, हे लक्षात ठेवायचंय. दिस प्रॉपर्टी इज नोन ऍज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ही कोणती, कशाच्या बाबतीत? ऍडिशनच्या बाबतीत. हे नावं ती लक्षात ठेवायचं म्हणलं तर आमचा गोंधळ उडतो. सगळ्यात साधं लक्षात ठेवायचं. बेरीज करताना क्रम जरी बदलला तरी बेरीज तेच येते. 5 अधिक 2 केलं, 5 प्लस 2 केलं तरी किती आले रे? 7 आले. ओके, किंवा 2 प्लस 5 केलंय तरी किती आले रे? 7 आले. आणि दिस इज कॉल्ड ऍज कम्युटेटिव्ह. हे झालं ऍडिशनची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर दुसरी आम्हाला कम्युटेटिव्ह मध्येच बघायची मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी. सेम ऍज इट इज. कसं? ए मल्टिप्लाय बाय बी. ए मल्टिप्लाय बाय बी केलं काय? ए मल्टिप्लाय बाय बी हा गुणाकार आणि बी मल्टिप्लाय बाय ए गुणाकार कसाही केला तरी तो इक्वलच येतो. सर नाही कळालं आम्हाला, एक्झाम्पल घेऊन सांगतो. ए ची व्हॅल्यू 5 घेतली. 5 मल्टिप्लाय बाय 2. ए 5 आहे, बी 2 आहे. 5 मल्टिप्लाय बाय 2 किती रे? 5 मल्टिप्लाय बाय 2 किती आलं? 10 आलं. ओके, आणि मग इथं बघा बरं, मग 2 मल्टिप्लाय बाय 5 केलं किती आलं? 5 तुझा काय? 2 5 जा 10. म्हणजे मला सांगा ह्याचा आन्सर 10 आलं, ह्याचा आन्सर 10 आलं, दोन्हीचं सारखं आलं, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं साइन आलं? इक्वल. झाली का दुसरी प्रॉपर्टी? म्हणजे प्रॉपर्टी पहिलीची आहे. एक ऍडिशनची प्रॉपर्टी, ही ऍडिशनची, आणि कशाची? मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी. एक ऍडिशन आणि एक मल्टिप्लिकेशन. प्रत्येकाच्या आम्हाला दोन दोन प्रॉपर्टी पाहिजे, एक ऍडिशन एक मल्टिप्लिकेशन.
ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. साध्या शब्दात बेरीज करताना क्रम बदलला तरी आन्सर चेंज होत नाही. बाय 5 प्लस 2 7 येत आहे किंवा हे 2 प्लस 5 केलं तर 7 म्हणजे इक्वल सेम. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये ए मल्टिप्लाय बाय बी केलं किंवा बी मल्टिप्लाय बाय ए केलं आन्सर म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय 2 किती आलं 10 किंवा 2 मल्टिप्लाय बाय 5 किती आलं 10. ओके, दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्हच्या किती प्रॉपर्टी आम्ही पाहिल्या? 2 पाहिल्या. आता तिसरी असोसिएटिव्ह. असोसिएटिव्हची प्रॉपर्टी बघा. आता हे कशाची आहे? ऍडिशन. ओके, आता पहा ए, आता लक्षात ठेवा कोणती प्रॉपर्टी आम्ही शिकतो? असोसिएटिव्ह. ए प्लस बी केलं, ए प्लस बी आणि 2 नंबरची ऍडिशन केली, परत तिसरा नंबर आणखी त्याच्यात मिळवला. ओके, असं केलं झाला किंवा ए प्लस बी प्लस सी कसंही लिहिलं तरी उत्तर सारखंच येतं. फॉर एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू मी किती घेतली इथं? 5 घेतली. बी ची किती घेतली? 2 घेतली आणि सी ची किती घेतली? 3 घेतली. असं केलं. ओके, आता बघा कसं होईल. एक किती आहे? 5 प्लस 2 5 प्लस 2 आणि सी ची व्हॅल्यू काय? ओके, ऍडिशन किती होईल सांगा बरं. हॅलो, 5 प्लस 2 किती? 7. ओके, ब्रॅकेट अगोदर सॉल्व करावं लागतं. 7 प्लस किती लागतंय? हॅलो, 7 प्लस 3 किती आलं? 10. आता हे तर किती आहे? 5 प्लस 10 आलं ना? 10. परत ओके, बीची व्हॅल्यू बघा. बीची व्हॅल्यू काय आहे? 2 प्लस 3. इथं ऍडिशन करा बरं. अगोदर ह्या ब्रॅकेट मधली ऍडिशन 2 प्लस 3 किती? 5. हे 5 आणि हे 5 किती आले? 10 आले. इथं 10 आलं इक्वल्स. ऍडिशन कुणीतरी ते खरखर करते ते बंद करा. बाकीच्यांना डिस्टर्ब होतो. मोबाईलला हात लावू नका. सारखाच मोबाईलला खरखर येतोय. पहा 3 नंबरची बेरीज करतोय, ए बी आणि सी. अगोदर ए बी ची बेरीज करा, त्याच्यात तिसरा नंबर मिळवला काय? किंवा अगोदर पहिले हा पहिला आणि 2 नंबरची बेरीज करून त्यात पहिला मिळवला काय? बेरीज सेम एज इट इज येते. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज ऍडिशन. आणि ऍडिशन मध्ये कोणती? असोसिएट. पहा मग 5 प्लस 2 आणि प्लस 3 केलं तर किती आलं? 10 आलं. काही बदल का? नाही. ओके, तसं इथं 5 आणि ह्यांची ऍडिशन केली तर 10 म्हणजे इक्वल आलंय. ओके, ही झाली ऍडिशनची प्रॉपर्टी. आता आणू मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी. ऍडिशनची प्रॉपर्टी सगळ्यांच्या लक्षात आली का? आता आम्हाला मल्टिप्लिकेशनची ए मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट बी मल्टिप्लाय बाय सी सेम कसं असतं पहा. आता ए न बी आणि सी च्या ब्रॅकेटला म्हणले तसं इथं ब्रॅकेट ए मल्टिप्लाय बाय बी आणि त्याला सी न मल्टिप्लाय केलं, ह्यांचं सारखं असतं. हे घेतल्यावर नाही कळत, आम्हाला एक्झाम्पल घ्यावं लागतं. 5 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मध्ये बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू 3. हे मल्टिप्लिकेशन किती येत आहे सांगा बरं. अगोदर ब्रॅकेट करायचं. 3 दुने 6. ओके, 3 दुने 6. 6 मल्टिप्लाय बाय 5 किती येते? 3 मल्टिप्लाय बाय 2 काय? 6 मल्टिप्लाय बाय 5. मल्टिप्लिकेशन इज काय सांगा? किती आलं? 30. किती आलंय? 30. आता इथंच बघा सेम. अगोदर ए म्हणजे काय? 5. बी म्हणजे काय? 2 आणि सी न मल्टिप्लाय करा, त्याला कशानं? 3 करा. 5 दुने 10. 5 गुणे 10. ओके, 10 गुणिले 3. बरं 10 मल्टिप्लाय बाय 3 सुद्धा किती येतंय?
30 येते म्हणजे सेम आलंय का नाही, इक्वल आलंय. झाली का प्रॉपर्टीज आमची क्लिअर? पहिली ऍडिशनची, दुसरी मल्टिप्लिकेशनची. प्रॉपर्टी समजल्यात का? हॅलो, लक्षात आल्यात का? आता दुसरी प्रॉपर्टी आयडेंटिटी. ए मध्ये मी 0 मिळवला, ए नंबर मध्ये 0 मिळवला काय, किंवा 0 मध्ये का ए नंबर मध्ये 0 मिळवला काय, किंवा 0 मध्ये ए मिळवला काय का, म्हणजे आन्सर तेच येतं का. ए प्लस 0 काय किंवा 0 प्लस ए काय सारखं. तुम्ही म्हणता सर कसं? पहा बरं, असं 5 प्लस 5 मध्ये 0 मिळवला, किती आन्सर येत आहे? हॅलो, किती येत आहे? 5 मध्ये 0 मिळवला, किती येत आहे? 5. सेम 0 प्लस 5, 0 मध्ये 5 मिळवा, आन्सर किती येत आहे? 5. ओके, इक्वल आहे का नाही? पण कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवला, 5 मध्ये 0 मिळवला काय, आन्सर 5, किंवा 0 मध्ये 5 मिळवला काय, आन्सर 5. याचा ज्यावेळेस तुम्ही सराव करतात त्यावेळेस तुम्हाला सोपं जातं. हे ऑलरेडी तुम्हाला येत आहे, फक्त ह्यांना स्पेसिफिक नाव दिलेत. पहिली कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, नंतर ऍडिटिव्ह. आता ह्याच्यात मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी पहा. ए मल्टिप्लाय बाय 1, ए ला 1 न मल्टिप्लाय केलाय, इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय ए. ए मल्टिप्लाय 1 काय आणि 1 मल्टिप्लाय बाय ए, दोन्हीचं आन्सर काय येते बघा बरं, एच येते. कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. ए मल्टिप्लाय बाय 1 काय आलं? ए. सेम 1 मल्टिप्लाय बाय ए सेम आलं. आपण एक्झाम्पल पाहू. 5 मल्टिप्लाय बाय 1 आन्सर काय आलं? 5 आलं. सेम इथं 1 मल्टिप्लाय बाय 5 केलं, आन्सर किती आलं? 5 आलं. म्हणजे इक्वल आलंय का नाहीये? आलंय. And this property is known as multiplication property. पण ती कशाची? आयडेंटिटी प्रॉपर्टी मध्ये मल्टिप्लिकेशन. आता 5वं इनवर्स. किती सोपं इनवर्स. आता पहिला कोणता इनवर्स पाहायचा आम्हाला? ऍडिशन इनवर्स. ए प्लस ए चा इनवर्स. कोणत्याही ऍडिशन इनवर्स कसा असतो हे आम्हाला अगोदर कळलं पाहिजे. ऍडिशन इनवर्स आणि मल्टिप्लिकेशन इनवर्स. पहा, ए असेल त्याचा इनवर्स काढला तर मायनस आहे. ओके, ऍडिशन इनवर्स. किंवा 5 असेल त्याचा इनवर्स केला, ऍडिशन इनवर्स, किती? फक्त साइन बदलतो, -5. किंवा आम्ही या ठिकाणी 10 घेतलंय, त्याचा इनवर्स काढायचं म्हणलं तर किती? -10. कळतंय का बेटा? इनवर्स, ऍडिशन इनवर्स मध्ये साइन बदलतो. ऍडिशन इनवर्स मध्ये काय बदलतं? साइन. पहा, ए चा ऍडिशन इनवर्स -आहे, 5 चा ऍडिशन इनवर्स -5, 10 चा -10. किंवा या ठिकाणी 50 घेतलं त्याचा इनवर्स काय? -2. हे झाले ऍडिशन इनवर्स. आता मल्टिप्लिकेशन इनवर्स काय? ए चा मल्टिप्लिकेशन इनवर्स 1/a. फक्त मल्टिप्लिकेशन म्हणले की फक्त डिनॉमिनेटर जातो. तसं 5 चा मल्टिप्लिकेशन इनवर्स 1/5 किंवा 3 चा घेतला 1/3. हे कळलं पाहिजे. ऍडिशन इनवर्स आणि मल्टिप्लिकेशन इनवर्स कशा पद्धतीने येतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता आम्हाला प्रॉपर्टी शिकायची इनवर्स. कोणती प्रॉपर्टी शिकायची? इनवर्सची प्रॉपर्टी. आम्हाला प्रॉपर्टी शिकायची इनवर्स. पहा, ए प्लस ए चा इनवर्स काय रे? -आहे. ऍडिशन इनवर्स -आहे. ए प्लस -आहे.
ए आणि हे मायनस म्हणल्यावर आन्सर काय झालं 0 झालं. फॉर एक्झाम्पल 5 घेतलं, 5 चा इन्व्हर्स काय रे, 5 चा ऍडिशन इन्व्हर्स साईड बदलतं म्हणून 5 चा मायनस 5 आणि हे -5 इज इक्वल टू काय आलं 0 आलं. ओके. कोणत्याही संख्येत ऍडिशन इन्व्हर्स ऍडिशन इन्व्हर्स आणि ती संख्यांची बेरीज केली तर ती काय येते 0. 5 चा ऍडिशन इन्व्हर्स काय आहे -5 म्हणून a प्लस -5 काय 0. त्याच्यानंतर b मल्टिप्लिकेशन इन्व्हर्स काय आहे a ह्याचा इन्व्हर्स काय आहे 1/a आणि काय आलं पहा a गायब राहिलं 1. ओके. तसं इथं 5 चा इन्व्हर्स मल्टिप्लाय 1/5 आणि बघा बरं आता काय होईल 5 1 5 आणि काय उरलं ओनली काय येतंय 1 येतंय. अशा पद्धतीने ह्या आम्ही प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर्स शिकलो. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कोणती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. सगळ्यामध्ये आम्हाला 2 शिकायचे, एक ऍडिशन एक काय मल्टिप्लिकेशन. ऍडिशन प्रॉपर्टी a प्लस b 2 संख्यांचा क्रम जरी बदलला तरी ऍडिशन बदलत नाही. a प्लस b काय आणि b प्लस a काय सेम. जसं 5 प्लस 2 7 आलं आणि 2 प्लस 5 किती आलं 7. ह्या प्रॉपर्टी इझी आहे, तुम्ही वापरलेल्या बऱ्याच वेळेस, फक्त स्पेसिफिक नावं तुम्हाला कधी त्या ठिकाणी देण्याची पाळी आली नाही. नावं लक्षात ठेवायची. पुढं a मल्टिप्लाय बाय b किंवा b मल्टिप्लाय बाय a. नंबर बदलला गुणाकारा संख्यांचा तर गुणाकार बदलत नाही. 5 दुने 10 आणि 2 पंचे 10 सेम. ओके. आता सेम असोसिएटिव्ह पहिली ऍडिशन a प्लस b प्लस c. ओके. असं काय आणि हे सेम आहे, एकदा ऑब्झर्वेशन करून घ्या बरं. चला, कुणाला अडचण आहे का? हॅलो, कुणाला काय अडचण असेल तर बोला. चला, नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. कुणाला काय अडचण? अनुजा बनकर, शेजल, अडचण आहे का? रोहन, अडचण आहेत का मला सांगा. ज्याला अडचण असेल त्याने स्पष्टपणे सांगायचं, सर मला नाही कळलं. करण शिंदे, ऋतुजा, जगताप, पूनम, दीक्षा, श्यामल, अभिषेक, कन्हैया, निशिंगा, सूरज, कोमल अजबे, सार्थक, सागर, ओके, दुसरा सार्थक, गायत्री, रमिजा, रोहन. ओके, सगळ्यांना कळलंय? सर हॅलो, ओके. मला रिप्लाय हवाय, मला रिप्लाय दिल्यानंतर उत्तर देता येईल. कळलंय का? तर चौथा पॉईंट नाही समजलं मला. सर चौथा पॉईंट नाही समजला सर. पुढचं बघा, आपल्याला सर पुढं काय करायचंय ते. आता टर्मिनेटिंग कशा म्हणतात आणि हे एवढं सोपं आहे की झालेलं आहे सगळं. हे तुम्हाला फक्त नाव वेगळे वाटतात, बाकी काही नाही. तर एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे विषयच नाही. आता टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आम्हाला शिकायचंय. डेसिमल फॉर्म कशा पद्धतीने असतो हे आम्ही शिकणार आहोत. डेसिमल फॉर्म, डेसिमल फॉर्म डेसिमल फॉर्म पहा, आम्ही काय शिकतोय डेसिमल फॉर्म. आणि त्याच्यामध्ये पहिला डेसिमल फॉर्म आम्ही शिकणार आहोत टर्मिनेटिंग. पहिला कोणता टर्मिनेटिंगच आहे ना, टर्मिनेटिंग.
टर्मिनेटिंग टाईप. कोणता टर्मिनेटिंग टाईप आम्ही शिकणार आहोत आणि नंतर नॉन टर्मिनेटिंग. डेसिमल फॉर्म म्हणजेच काय काय तुम्हाला माहित आहे. आता ह्या ठिकाणी फॉर एक एक्झाम्पल घेतलंय 5 किंवा 5/2 घेतलंय. ह्यांचा भागाकार केला तर किती आला. 5/2 काय झालं. बेक बेदुने 4 2 आणि हातचा आलाय बेपंचे 10 2 पॉइंट किती आलंय 5. भागाकार किंवा ह्याचा ह्या ठिकाणी आन्सर इथं क्लोज झालंय. ओके इथं क्लोज झालंय. दुसरं बघा. हॅलो दुसरं ह्या ठिकाणी घेतलं मी काय घेतलंय 21/2 घेतलंय. 21 काय 2 यांचा भागाकार करा. बेक बे बेक बे पूर्ण भाग केला 0 आलं. परत 1 बेपंचे 10 किती आलं 10.5. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल घेतलंय मी काय घेतलंय पहा बरं. ह्या ठिकाणी 56/5 56 काय घेतलंय 5. ओके आता बघा काय होतं ह्या ठिकाणी 56 किंवा आणखी 56/5 घेतलंय. भागाकार बघा काय होतंय 5 5 नसेल तर थोडं बरं ठीक आहे 5 5 भाग गेला. आता पुढं 6 5 5 किती उरले. किती उरले 1 उरला ना का 2 उरला 1 आणि 1 किती आलं 5×2 10 हे मिळालं. ओके त्याच्यानंतर 3 नंबरला आम्ही आणखी चौथं एक्झाम्पल घेऊ. काय घेतले बघा या ठिकाणी 173/5 असं घेतलं किंवा 173/2 घेतलं काही घ्या असं काय. आता काय येतंय बघा बरं. ह्याच काय आन्सर आलं. बेक बेब्याठी 16 किती उरला 1 उरला. इथे 1 उरला इथं ब्याठी किती 16 हातचा आला 1 13 झालं. परत बेसख 12 परत किती उरला रे 1 उरला आणि बेपंचे किती बेपंचे 10. अशा पद्धतीने सांगा. हे डेसिमल फॉर्म काढले आन्सर संपले का नाही संपले सांगा. कुठंतरी ह्याच्या पुढे आन्सर आहे असणार आहे घ्यायचं. ह्याच्या नंतर ह्याचे आन्सर असणार आहेत का नाही. आणि मग ह्यांनाच म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. काय म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल. संपताय कुठेतरी ह्यांचा भागाकार स्टॉप झालाय आणि मग ह्या डेसिमल फॉर्मला टर्मिनेटिंग म्हणतात. कोणते म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असं म्हणतात. ह्यांना टर्मिनेटिंग म्हणतात हे लक्षात ठेवायचं. आता आम्हाला 2 नंबरला शिकायचे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग टाइप डेसिमल फॉर्म शिकतोय पण नॉन टर्मिनेटिंग टाइप. आता एक एक्झाम्पल घेतलंय. फॉर एक्झाम्पल घेतलंय या ठिकाणी 5 ला मी 3 न डिवाइड केलं. काय झालंय सांगा बरं भागाकार. 5 1 3 1 3 किती उरले 2 उरले 2 उरले. ओके 2 उरले. 2 ला भाग जात ना बाहेरून 0 घेतला काय झालं 20 20 ला द्या म्हणून इथं दशक 3 सख 18 3 सख किती 18 परत 2 उरले. परत बाहेर 0 घेतला परत 20 ला बाहेर 3 सख 18 3 सख 18 3 सख 18. हे डेसिमल फॉर्म स्टॉप होतोय का नाही. ह्यांना म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. काय म्हणतात थांबत नाही. नॉन टर्मिनेटिंग टाइप. मग हे कुठेही थांबत नाही
आणि मग हे असं लिहिलं कसं 1.6 आणि ह्याच्या डोक्यावर टिंब दिला जातो, बाकी काही. हे काय आहे? नॉन टर्मिनेटिंग. आणि ह्यांना नॉन टर्मिनेटिंग म्हणतात. आणखी सात रिपीट 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 आहे म्हणून रिकरिंग हा शब्द वापरतात. काय? रिकरिंग. कोणता शब्द वापरतात? रिकरिंग. किंवा आणखी बघा, हॅलो, आणखी या ठिकाणी काही बघा 11/7 गेले, किंवा या ठिकाणी 112/7 भागाकार करा, काय येतोय? 7 एक 7, 7 एक 7, उरले किती? 3, 3 उरले का? 4 उरले, 4 उरले, इथे 4 लिहिले. ओके, तर भाग जाईल इथे 43 113 आहे. 7 एक 7, किती उरले? 4 उरले, इथं 43 झाले. परत 7 7 सकून 42. ओके, परत एक उरला, एक वर बाहेर शून्य घेतला, 7 एक 7, 3 उरले, 3 वर बाहेर शून्य घेतला, 30 झाले. 7 चोक 28, परत 2 उरले, बाहेर शून्य घेतला, किती झाले? 20. 7 दुणे 14, परत किती उरले? 6 उरले, 60 झाले. 7 8 56, परत किती आले? 40 आले. किती आले? 40. 7 5 35, परत 5 उरले, 50 झाले. 7 7 49, परत किती उरला? 1 उरला. 7 1 7, परत किती आले? 3. ओके, परत 28, 7 चोक 28, परत अशा पद्धतीने हे भाग कवरच स्टॉप होणार नाही, आणि त्यालाच म्हणतात काय? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइम डेसिमल फॉर्म. हे काय? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग आहे, आणि आम्हाला हे शिकायचंय. सगळ्यांच्या जवळ पुस्तक असतील. हॅलो, पुस्तक आहे? पेज नंबर 20 काढा, 20 काढा. चला, सगळ्यांनी पेज नंबर 20 काढायचं. काढा बरं, पेज नंबर 20 काढायचंय. चला, अशा पद्धतीने हा गट रिपीट आहे, आणि 3 टिंब देतात, आणि मग काय म्हणायचं? 16.142856 हा गट रिपीट आहे म्हणून ह्याच्यावर आडवी रेष, आणि एकच संख्या असेल तर फक्त डॉट दिला जातो. यांना म्हणतात काय? टर्मिनेटिंग. स्टॉप झाले यांना म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. ज्याचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर 5 आणि 2 असतात. ज्याच्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर 5 आणि 2 असतात, ते सगळे टर्मिनेटिंग असतात. आणि ज्याचा डिनॉमिनेटरचा फॅक्टर 5 आणि 2 च्या वेगळा असतो, ते डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. आता पेज नंबर 20 वर बघा, 2/5 आन्सर दिलंय 0.4. दिस इज टर्मिनेटिंग फॉर्म. त्याच्यानंतर 7/64 दिलंय, ते सुद्धा टर्मिनेटिंग आहे. जो भागाकार संपतो त्याला टर्मिनेटिंग टाइम म्हणतात, आणि जो कधी संपत नाही त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग समजलंय का? हॅलो, हो. टर्मिनेटिंग कशाला म्हणतात? जो स्टॉप होतो त्याला काय म्हणतात? टर्मिनेटिंग. जो कधी स्टॉप होत नाही त्याला काय म्हणतात? नॉन टर्मिनेटिंग. क्लिअर? आता मला एक तुम्हाला सांगायचंय की आम्हाला हा कोण बोलतंय? बोल बरं, काय म्हणते तू? हॅलो, कोण बोलतंय? काय अडचण असेल तर विचारू शकता. ओके, आणि दिलेले लेक्चर जरा करत चला. आता बघा, आणखी तुम्हाला सांगतो,
2 ह्या ठिकाणी 2/5 घेतलं. हा भागाकार काय येतोय बघा बरं. ह्याचा डेसिमल बघा हा काय येतोय. त्याच्यानंतर पुढं 7/64 घेतलंय त्याचा काय येतोय. त्या पुस्तकातलं एक्झाम्पल आहे 101/8 येत आहे. ह्यांचा आन्सर काय येतात ते फक्त तुम्हाला शिकायचं. ह्याचा आन्सर दिलाय काय 5 1 5 काय 0.4 स्टॉप झालंय त्याला काय म्हणतात रे टर्मिनेटिंग. ओके ह्याचं 7/64 ह्याचा आन्सर त्याने दिलाय 0.109375 पुढं 3 टिंब नाही स्टॉप झालंय म्हणजे हे काय टर्मिनेटिंग. ओके 108 ला 101 ला 8 न भाग दिला भाग काय करा काय आलं 8 1 8 8 1 8 10 उरले. ओके 10 झाले 10 मधून 2 उरले इथे राहिले 21 21 8 दुने 16 परत किती उरले 5 उरले भाग जात नाही म्हणून बाहेर शून्य घेतला 50 झाले 8 45 8 सख 48 8 सख 48 परत किती उरले 2 उरले 2 वर शून्य घेतला 20 झाले 20 ला 8 न भाग द्या 8 दुने 16 किती उरले परत 4 उरले परत बाहेर शून्य घेतला 40 झाले 8 45 बघा हे सुद्धा काय टर्मिनेटिंग आहे. एक डोक्यात फायनल करायचे डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर पहा डिनॉमिनेटर प्राइम फॅक्टर पहा प्राइम फॅक्टर डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर जर 5 आणि 2 असतील डिनॉमिनेटरचे प्राइम फॅक्टर जर 5 आणि 2 असतील तर ते सगळे नंबर टर्मिनेटिंग असतात. मग तू म्हणता सर इथं कुठे 5 आणि 2 इथं बघा 8 ची फॅक्टर काय पडते 8 म्हणजेच काय रे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे सगळीकडे 2 2 2 2 आहे आणि अर्थ आपला काय आहे ज्याच्या डिनॉमिनेटर 5 आणि 2 हे नंबर असतात. एकतर 5 असतील 5 असेल 2 असतील किंवा 5 आणि 2 दोन्ही असतील तर तो डेसिमल फॉर्म कसा येतो टर्मिनेटिंग येतो. तो टर्मिनेटिंग येतो आणि ज्याचे प्राइम फॅक्टर 5 आणि 2 पेक्षा वेगळे असतील मग 3 असेल 5 असेल 3 असेल 7 असेल काही असू दे बाकी काही असले तरी प्राइम फॅक्टर जर हे सोडता वेगळे असतील तर ते काय असतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप असतात आणि नसल तर काय असतात टर्मिनेटिंग टाइप असतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आज आपण काय शिकलो प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर असोसिएटिव्ह कम्युटेटिव्ह आयडेंटिटी आणि इनव्हर्स या 4 प्रॉपर्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये ऍडिशनच्या प्रॉपर्टी आणि मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टी त्याच्यानंतर ते कळलं असेल तर त्याच्यानंतर आम्ही काय शिकलो डेसिमल फॉर्म जो स्टॉप होतो कुठं ना कुठं त्या डेसिमल फॉर्मला टर्मिनेटिंग म्हणतात. म्हणजे हे टर्मिनेटिंग आहे हे सुद्धा टर्मिनेटिंग आहे स्टॉप झाले पण जे स्टॉपच होत नाही 6 खूप रिपीट आहे कधी तेच येत आहे आणि मग एकच लिहितो आणि हा जो टर्मिनेटिंग झाला नॉन टर्मिनेटिंग अधिकारी इथं बघा हा गट रिपीट आला कोणता हे बघा इथपर्यंत परत इथपर्यंत हा रिपीट होतोय आणि मग हे गट आम्ही डबल लिहित नाहीत. हे डबल लिहित नाहीत फक्त एक वेळेस लिहितो डोक्यावर आधी रेष देतो. हे लक्षात आलं की ओके फायनल काम झालं. आणि मग टर्मिनेटिंग कशाला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. कळलंय पूनम कळलंय का निशिगंधा समजलं असेल. ओके सगळ्यांना आपण या ठिकाणी थांबणार आहोत. ओके आपण आज थांबतोय 10वीचं लेक्चर आहे. ओके चला सर्वांना बाय.